नमस्कार, मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा यानंतर सुधाकरजी बर्वे यांना विनंती आहे की स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आपण माल्यार्पण करावं. स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांचा. यानंतर शिक्षण सूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यासाठी मी अत्यंत आदराने आमंत्रित करतो हिरामण आबा भवार यांना की आपण त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे. दादा खाली घेतो बस. यानंतर लताताई डोंगरेंना मी विनंती करतो की ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, आज त्यांच्यामुळे या देशातील प्रत्येक स्त्री अंतराळात किंवा जगाच्या 7 समुद्रापलीकडे जाऊ शकते. शिक्षणाची गंगा प्रवाहित केली त्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस लताताई. आपण तिथे महापुरुषांना जरी अभिवादन करायला स्टेजवर येऊ शकत नाही तरी मला वाटतं टाळ्यांनी त्यांच्या विचारांचा गौरव करायला काहीच हरकत नाही. आरक्षण सूर्य छत्रपती शाहू महाराजांचा. अजय जाधव आणि सुभाष कांबळे उल्हासनगरची धुरा सांभाळणारी ही मंडळी यांना विनंती आहे की प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आपण माल्यार्पण करावं. बरोबर. प्रज्ञा सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पहाटे झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. की पहाटे झाली प्रभा म्हणाली ओ भीम जयंती आली. सांगाची चांगली घेऊन खाली वारा भिवाला. पहाटे झाली प्रभा म्हणाली पहाटे झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. पहाटे झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. सांगाची चांदणी घेऊन
उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, भारतीय संविधानाची पहिली ओळ इंडिया इज भारत, भारत इज इंडिया. म्हणून मी घोषणा देईल, इंडिया इज भारत. तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे, भारत इज इंडिया. इंडिया इज भारत इज इंडिया इज भारत इज इंडिया. या देशाची ओळख भारत आहे. कुणी हिंदुस्थान म्हणत असतील, कुणी काय म्हणत असतील. संविधानानं पहिली ओळख आम्हाला दिलेली आहे, इंडिया म्हणजेच भारत. आणि या भारताची ओळख भारत म्हणूनच असेल ते आपण सुरुवातीलाच या संविधानाच्या पहिल्या ओळीवरून लक्षात घेऊया. एकदा मी उजेडाला म्हटलं, तुझा लख प्रकाश माझ्यामध्ये आहे. मी एकदा उजेडाला म्हटलं, तुझा लख प्रकाश माझ्यामध्ये आहे, मी प्रकाशित आहे. पण माझी वस्ती का अंधारात, माझं गाव का अंधारात, माझी चाळ का अंधारात. मी एकदा उजेडाला म्हटलं, तुझा लख प्रकाश माझ्यात आहे, मी प्रकाशित आहे, पण माझी वस्ती का अंधारात, माझं गाव का अंधारात. उजेड म्हणाला वस्ती प्रकाशमान करणं हे तुमचं काम, वस्ती प्रकाशित करणं हे तुमचं आमचं काम. प्रज्ञा सूर्याच्या ज्ञान प्रकाशानं प्रकाशित झालेल्या आणि ज्ञान प्रकाशाचा वारसा घेऊन या आंबेडकरी आंदोलन पुढे घेऊन जाणाऱ्या भावांनो आणि बहिणींनो, संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भारतीय संविधानाचा गौरव या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याशी थोडंसं हितगुज करण्याचा प्रयत्न करतो. बंधूंनो, हा देश एकदम खंडप्राय, अनेक नद्या, अनेक डोंगर, अनेक टेकड्या, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक विचारधारा, अनेक वेश, कुणाचंच कुणाशी जमणार नाही अशा पद्धती, या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम गेल्या 75 वर्षापासून ज्यांनी केलं, मग ते युद्ध असेल किंवा शांती असेल, या प्रत्येक काळामध्ये या देशाला सतत एकजीव ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आहे भारतीय संविधान. आणि म्हणून या संविधानाचा उत्सव, या संविधानाचा विचाराचा जागर, हे संविधान लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी देशभर अशाच प्रकारचे कार्यक्रम सतत होत आलेले आहेत. आपणही त्याचाच एक भाग आहोत. आणि म्हणून आपण सर्वांनी हे संविधान काय आहे, संविधानाची मूल्य काय आहेत, संविधान ज्या शासन प्रणाली ज्याच्यावर चालते त्या संविधानाचा उद्देश काय आहे हे सर्व समजणं, समजून घेणं आणि त्या पद्धतीनं आपला विचार जो आहे तो जनजागरण करणं आणि लोकांना सांगणं हे आपलं काम आहे. बंधूंनो, प्रांत, वेशभूषा काही जरी असलं तर या सगळ्यांना सांभाळून ठेवणारं, एकजीव करणारं हे संविधान आहे. बाबासाहेबांनी जेव्हा या संविधानाची त्यांच्याकडे जबाबदारी आली तेव्हा बाबासाहेब विचार करत होते, इतक्या सगळ्या विचारधारेंना, इतक्या सगळ्या विविध मतभेद असणाऱ्या परंपरांना, रूढींना एकत्र कसं सांगता येईल, या देशातील माणूस एकसंघ कसा ठेवता येईल. ज्या हजारो वर्षापासून तथागताच्या काळी जो एक गण व्यवस्था होती त्याच्यातून बाहेर पडून नंतरच्या काळामध्ये राजेशाही, सरंजामशाही, वतनदारशाही या सगळ्यामध्ये विभागलेला हा देश, या देशाला मला एकसंघ कसा करता येईल, हा देश एकत्र उभा कसा करता येईल, या विचारामध्ये बाबासाहेब असताना त्यांनी जगातील अनेक संविधानाचा अभ्यास केला. अनेक संविधानं त्यांनी अक्षरशः प्रत्येक कलम आणि प्रत्येक विचार त्यांनी पाहायला सुरुवात केली. त्यांना अमेरिकेची राज्यघटना जवळची वाटली, त्यांना फ्रान्सची राज्यघटना जवळची वाटली, त्यांना इंग्लंडची राज्यव्यवस्था जवळ वाटली. या सगळ्यांचा विचार करत असताना प्रत्येकातलं काहीतरी आपल्याला मिळावं, प्रत्येकातले काहीतरी चांगले गुण आपण घ्यावेत. परंतु ते करत असताना या मातीतला तथागताचा जो विचार आहे, तथागताने दिलेला बंधुतेचा आणि समतेचा जो विचार आहे त्याला टाळून मला चालणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहायचं या सर्व मसुदा कमिटीने जेव्हा ठरवलं, त्या जवळपास 284 लोकांना बाबासाहेबांनी हे सगळे मुद्दे पटवून दिले. आणि पटवून देत असताना या देशाचं संविधान काय आहे आणि ते कोणत्या उद्देश घेऊन जाणार आहे याची त्यांनी त्या ठिकाणी आखणी केली. बंधूंनो, भारतीय संविधान जे आहे हे 140 कोटी भारतीयांना
आजच्या घडीला 140 कोटी भारतीयांना कवेत घेऊन मायेनं आपल्या पोटाशी धरून त्यांना त्यांच्या विकासाच्या वाटा दाखवणारं संविधान आहे. त्याचबरोबर भारतीय संविधान जे आहे हा समान अधिकाराचा जाहीरनामा आहे. मला वाटतं 2004 साली या पद्धतीचा एक लेख लिहिला होता. त्यामध्ये मी म्हटलं होतं की या देशामध्ये विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत. प्रत्येक धर्माचं स्वतःचं असं एक पुस्तक आहे, धर्म पुस्तक आहे, धर्म विचाराचं पुस्तक आहे. घरामध्ये कसं वागावं, घराच्या बाहेर कसं वागावं यामध्ये तफावत आहे. मी माझ्या घरामध्ये माझ्या धर्माची, माझ्या विचाराची मूल्य जपत मी माझ्या मुलांना, माझ्या पिढीला संस्कारित करेन. परंतु घराच्या बाहेर मी कसं वागावं, घराच्या बाहेर मी कसं जगावं, एकापासून दुसऱ्याशी मी कशा पद्धतीने व्यवहार करावा, यासाठी महत्वाचं काय आहे तर ते भारतीय संविधान आहे. आणि म्हणून भारतीय संविधान जरी कुणाचा म्हणजे प्रत्येक धर्माचं वेगवेगळं धर्मग्रंथ असला तरी भारतीय संविधान आहे. अखंड भारत खंडातील 140 कोटी भारतीयांचा शुद्ध आणि पवित्र असा धर्मग्रंथ आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. कारण आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर समाजाशी मी कसा वागतो आहे, मला कोणत्या त्या ठिकाणी वागण्याच्या पद्धती असल्या पाहिजेत, मी कुणाचं स्वातंत्र्य जर हिरावून घेता कामा नये, या प्रकारचा विचार जर कोणी दिला असेल तो भारतीय संविधानाने आहे. त्या म्हणून मी भारतीय संविधानाला समान अधिकाराचा जाहीरनामा असं म्हणतो, स्वातंत्र्याचा जाहीरनामा असं म्हणतो. त्याचबरोबर तो एक सामाजिक दस्तावेज आहे, सोशल डॉक्युमेंट. इतक्या सगळ्या अस्पृश्यता त्यावेळेला इतक्या टोकाला असताना देखील या सगळ्या अस्पृश्य समाजाला एका समान धाग्यामध्ये, समतेच्या धाग्यामध्ये बांधायचं असेल तर त्यासाठी काहीतरी वेगळं या देशाच्या चौकटीत राहून मला लिहावं लागेल. आणि म्हणून तो एक सोशल डॉक्युमेंट. कारण तळागाळातील समाज आणि धनाढ्य समाज जो आहे, तळागाळाचा समाज आणि जो पैसेवाला आहे, सावकार आहे, पैसेवाला आहे, त्यांच्यामध्ये जर त्यांना एकत्र ठेवायचं असेल तर एक समान दुवा असला पाहिजे. तो समान दुवा म्हणजे भारतीय संविधान आहे. हे लक्षात घ्या. वे ऑफ लाईफ, संविधान जे आहे जीवन जगण्याचा मार्ग आहे, हेही आपण लक्षात घेऊया. त्याचबरोबर भारतीय संविधान जो आहे सर्वसामान्य नागरिकांचा, सर्वसामान्य माता भगिनींचा गळ्यातला एक अनमोल दागिना आहे असं देखील मी बऱ्याचदा म्हटलेलं आहे. एक तत्वप्रणाली आहे, एक विचारधारा आहे, सर्वसामान्यांचा नायक आहे तो. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यावर जर अन्याय केला, माझ्यावर जर अन्याय झाला तर मला दाद मागता येते. ती दाद कुठे मागता येईल तर बंधूंनो एक लक्षात घ्या. बऱ्याचदा आमचे वकील मित्र आहे, मी त्यांना बऱ्याचदा सांगत असतो, अनेक वेळा बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की काही एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा शिक्षा केली जाते, एखाद्या गुन्हेगाराला पूर्ण 14 वर्ष शिक्षा होते, कुणाला 8 वर्षाची होते त्याच गुन्ह्यासाठी, दुसऱ्याला त्याच गुन्ह्यासाठी 2 वर्षाची शिक्षा होते, कुणाला 6 महिन्याची होते. बरेच जण त्यावेळेला म्हणून जातात की आपली संविधानच वाईट आहे, आपलं संविधानच वाईट आहे. कारण शिक्षा कमी असं झाली की लोकांचा प्रचार होतो की संविधान वाईट आहे, संविधानाचा कायदाच असा आहे, संविधान बदललं पाहिजे. बदलून मी बऱ्याचदा ह्या गोष्टी लक्षात आणि सांगत असतो. आपल्यामध्ये जो IPC धारा आहे, IPC कलम, इंडियन पिनल कोड, आता नव्यानं 1 जुलै 2024 पासून भारतीय दंड संहिता या नावानं नव्यानं त्याला आपण आता स्वीकारलेलं आहे. ही जी संविधान आहे म्हणजे IPC कलम जे आहे ते 1860चे आहे, 1868चे आहे. आणि भारतीय संविधान जे आहे तुमचे आमचे मूलभूत अधिकार तुम्हा आम्हाला देतं. त्या मूलभूत अधिकाराचं जिथं उल्लंघन होतं, मूलभूत अधिकाराचं जिथं उल्लंघन होतं, त्या उल्लंघन झालेल्या अधिकारावर तुम्ही कोर्टात दाद मागायला जाता. कोर्टात दाद मागायला गेल्यानंतर कोर्ट जे आहे त्या गुन्हेगाराला जो आहे त्यांच्या सद्विवेक बुद्धीला धरून आणि IPCच्या कलमामध्ये जे लिखित शिक्षा आहेत ते देतं. संविधानामध्ये कुठेही शिक्षा लिहिलेली नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संविधान वाईट आहे असं म्हणण्यासाठी जर कुणी असं म्हणत असेल त्यांना स्पष्ट सांगावं, संविधानामध्ये फाशीची शिक्षा दिलेली नाही, संविधानानं वर्षाची 10 वर्षाची 6 वर्षाची शिक्षा अशी दिलेली नाही. तुमच्या मूलभूत अधिकाराचं जिथं जिथं उल्लंघन होतं त्या उल्लंघनाचं प्रायश्चित्त किंवा शिक्षा म्हणून संविधानाची IPC धारा अंतर्गत त्या ठिकाणी शिक्षा दिली जाते. त्यामुळे संविधानाचा आणि त्या IPCचा जरी संबंध असला तरी शिक्षा संविधान देत नाही. त्यातून संविधानाचं जे आहे मूल्य कमी ठरत नाही, हे आपल्याला इतर सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला समान दर्जाची आणि समान संधीची समानता, आर्थिक आणि राजनैतिक न्याय व त्यातील निर्धार
हे सर्व भारतीयांना दिलेलं भारतीय संविधानानं आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, लोकशाही, गणराज्य हे नुसते शब्द नाहीये, तर त्यावर कित्येक दिवस त्यावेळेला आणि 284 लोकांचं नाव घेता येतील आपल्याला. या सगळ्यांनी अत्यंत विचारमंथन केलं. हे सगळं विचारमंथनातून केलेलं सार म्हणजे संविधान आहे. हे लक्षात घ्या, केवळ एका दिवसामध्ये सगळं घडलेलं नाही, हे आपण समजून लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, गाण्यातून आपण नेहमी ऐकतो 2 वर्ष 11 महिने किती दिवस, 18 दिवस, बरोबर आहे. हे सगळं आपल्याला पाठ आहे, कारण तुम्ही आम्ही संविधानाला जवळचं मानणारे, आपलंसं करणारे आहोत. परंतु माझी नेहमी एक तक्रार असते की जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मी प्रकाशित आहे, मला ज्ञान मिळालेलं आहे, मला समजलेलं आहे, पण मला मिळालेलं ज्ञान काय मी इतरांपर्यंत शेअर करतो, मी इतरांना सांगतो, इतरांना समजावून सांगतो. जर मला संविधानाचं मूल्य कळालेलं आहे, काय फक्त आंबेडकरवादी बहुजन समाजाचंच कर्तव्य आहे का? तर या देशातील 80 ते 90 म्हणजे 100% भारतीयांना संविधानाचे हक्क आणि अधिकार दिले, ते त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे तुमचं आमचं काम नाही आहे का? तर निश्चितपणे तुमची आमची ही जबाबदारी आहे की संविधानाची जीवनमूल्य आहेत ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. ठीक आहे, मी सकाळी पण म्हटलं कदाचित तो ऐकणार नाही, तो झोपलेला असेल, पण झोपलेला कुठंतरी थक असं करावं, जागं करण्याचा प्रयत्न करा. आज नाही उठला उद्या उठेल, उद्या नाही उठला परवा उठेल, परंतु आपले हक्क आहेत, अधिकार जिथून मिळालेले आहेत हे जेव्हा त्याच्या कानावर कळेल तेव्हा तो देखील अत्यंत पेशानं उभा राहील. बऱ्याचदा म्हटलं जातं की संविधान जे आहे आता बदलायची वेळ आलेली आहे, संविधान आता कुचकामी ठरत चाललेलं आहे. लक्षात घ्या बंधूंनो, भारतीय संविधान अत्यंत लवचिक आहे. अमेरिकन संविधान जे आहे ते लवचिक नाही, त्याच्यात बदल नाही. अत्यंत 7 कलम आणि काही ठराविक त्याच्यामध्ये मसुदे केलेले आहेत अमेरिकन संविधानामध्ये, परंतु ते 1788 पासून ते जिवंत आहे. 250 ते 300 वर्ष अमेरिकन संविधान अत्यंत छोटं, पण भारतीय संविधानाला 75 वर्षामध्ये लगेच म्हटलं जातं की आता हे बदलायला पाहिजे. लक्षात घ्या, भारतीय संविधान इतकं लवचिक आहे की या लवचिकमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट जर तुम्हाला हे करायची असेल, बदलायची असेल, एखादी गोष्ट वाढवायची असेल, दुरुस्ती करायची असेल, तर दुरुस्ती करणं संविधानानं तुम्हाला दिलेलं आहे. आजपर्यंत जवळपास 444 कलम झालेत. मूळचे कलम किती होते? 355. 355 कलमाचं मूळचं संविधान, आज त्याच्यामध्ये 444 कलम उभे राहिलेले आहेत. लक्षात घ्या, म्हणजे लवचिकता इथं दिलेली आहे. त्या लवचिकतेमुळे तुम्हाला एखादी दुरुस्ती करायची असेल, एखादं त्याच्यामध्ये नवीन कलम वाढवायचा असेल, दुरुस्ती करायची असेल, तर ती लवचिकता भारतीय संविधानानं या ठिकाणी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. बंधूंनो, एक साधी गोष्ट लक्षात घ्या, आपल्या नेपाळ बाजूचा देश आहे, त्या नेपाळचं संविधान 2014 साली नव्यानं लिहिलं गेलं. त्या संविधानामध्ये सर्वच्या सर्व जे मूल्य आहे ते भारतीय संविधानातून घेतलेले, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेऊ की जर आपल्या संविधानामध्ये आपण धर्माला जर महत्त्व दिलं असतं तर काय झालं असतं. आपल्यासोबतच स्वतंत्र झालेला पाकिस्तान, आपण 1949ला आपलं संविधान स्वीकारलं गेलं, 50ला लागू केलं गेलं. भारतीय संविधानाचं पाहून बाजूच्या पाकिस्तान देशामध्ये देखील संविधानाची उभारणी करायला सुरुवात केली. परंतु ते संविधान 3 वर्ष लिहून झालं, पण लिहून झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जसं आपल्याकडे 20 सदस्यीय पद्धत आहे त्या ठिकाणी एक पद्धत त्यांनी म्हणजे 1 सदस्यीय पद्धतीचा अवलंब केला. आणि त्यांनी महत्त्वाचं एक केलं की त्यांनी पूर्ण देश, जगातला पहिला इस्लामी देश म्हणून पाकिस्तानने आपली राज्यघटना बनवली. परिणाम काय झाला? 2 वर्षामध्ये तिथल्या 4 पंतप्रधानांना पदच्युत करण्यात आलं. संविधान बदलायची वेळ आली. पुन्हा नव्यानं विचार आला, अरे हे नको, परत नव्यानं सुरुवात करू. अर्थात समतेचं तत्व घेतलं, परंतु धर्माला सर्वोच्च स्थान दिलं होतं. लक्षात. नंतरच्या काळामध्ये पुन्हा 1960 पर्यंत दुसरं संविधान उभं करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा त्या ठिकाणी देखील राष्ट्रपती राजवटीला सर्वोच्च स्थान राष्ट्रपतीला दिल्यामुळे त्या ठिकाणी देखील पुन्हा ते संविधान जे आहे बरखास्त करण्याची वेळ आली. एक शेजारच्या देशामध्ये असं घडतंय आणि त्याच वेळेला या देशाचं संविधान लिहिणारे बाबासाहेबांचं संविधान आज अमृत महोत्सव साजरं करतं, हे लक्षात घ्या. ही तफावत आहे. त्याच्यामध्ये जी जीवनमूल्य आहेत बाबासाहेबांनी बघितलं, अनेक देशातून थोडं थोडं बघितलं, परंतु समतेचं तत्व मात्र इथलं जे आहे ते तथागताच्या विचारातून घेतलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बंधूंनो, अमेरिकेमध्ये
संविधान जरी मी म्हटलं 1780च्या जवळपास जरी स्थापन झालं असलं तरी तिथल्या महिलांना मताचा अधिकार नव्हता. स्त्रिया मतदान करू शकत नव्हत्या. परंतु बाबासाहेबांनी इथल्या प्रत्येक स्त्रीला, ज्या स्त्रीला हजारो वर्षे इथल्या परंपरेला दासी म्हणून गुलाम म्हणून राबवलं, त्या स्त्रीला, त्याचबरोबर इथल्या प्रत्येक समाज घटकाला, मग तो शूद्रातिशूद्र असो, कुणी असो, व्यवस्थेने नाकारलेला असो, गांधीजीशी त्यांचं भांडण व्हायचं. गांधीजी म्हणायचे, गांधीजी बोलताना बाबासाहेब म्हणायचे की आप तो गुलाम हो, अंग्रेजों के गुलाम हो, लेकिन हम आपके गुलाम हैं. आप अंग्रेजों के गुलाम, हम आपके गुलाम, यानी हम गुलामों के गुलाम हैं. अशा ह्या गुलामगिरीत असणाऱ्या समाजाला, दास्यात असणाऱ्या महिलांना, ज्या सतीप्रथेतून कसं तरी जगलेल्या होत्या, त्या सर्व महिलांना मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला. ते पण एकाही महिलेने आंदोलन न करता प्रत्येक महिलेला मताचा अधिकार बाबासाहेबांना संविधानातून दिला. पण अमेरिकेला 200 वर्षे लागली महिलेला मतदानाचा अधिकार द्यायला. हे लक्षात घ्या बाबासाहेबांचे अद्वितीय काम कसं आहे. तिथल्या प्रत्येकाला, मग रस्त्याचा पादरवटा असू द्या, एक सर्वोच्च आपला टाटा बिर्ला अंबानी कुणीही मोठे असू द्या, बांधकाम करणारा गवंडी असू द्या, झोपडपट्टी राहणारा कुणीही असू द्या, एक मत एक मूल्य, प्रत्येकाची किंमत समान. नाही एकाला 10,000चं मतदान आणि 10,000चं किंमत आणि एकाला फक्त एक मतदान असं नाही. बाबासाहेबांनी केलेला हा जो कायदा आहे हा समान कायदा आहे, समान न्याय आहे. तो श्रीमंत असो, धनदांडगा असो, वतनदार असो, सरंजामदार असो, मोठा बिल्डर असो, तो आणि रस्त्याचा पातळवट यांच्यामध्ये मूल्याची किंमत जी आहे अत्यंत समान, म्हणजे अत्यंत बरोबर आहे. लक्षात घ्या. भारतीय संविधानाचं सर्वात वरचं म्हणजे आपण जर बघितलं तर संविधान हे सर्वोच्च आहे. संविधानानंतर दुय्यम ठिकाणी असतं ती संसद. संसदेनंतर आपली न्यायपालिका आणि न्यायपालिकेनंतर कार्यपालिका. बंधूंनो लक्षात घ्या, आपल्याकडे हे 4 स्तंभ आहेत. संविधान आहे, संसद आहे, न्यायपालिका आहे आणि कार्यपालिका आहे. या जरी 4 स्तंभावर जरी आधारित असली आपली समाज व्यवस्था, तरी देखील प्रत्येकाला परस्पराशी टकराव करण्याची कुठेही त्यांनी सोय करून ठेवलेली नाही. प्रत्येकात भांडण लावलेलं नाही. प्रत्येक जण स्वतंत्र आहे. कुणीही असा एकाधिकार या ठिकाणी बजावू शकत नाही, हे लक्षात घ्या. न्यायपालिका मी म्हणेल तसंच करा असं नाही म्हणू शकत, किंवा त्याला कुणीही म्हणजे अडवू शकत नाही. त्यांना प्रत्येकाला स्वतंत्र ठेवलेलं आहे, पण त्यांच्या आपसामध्ये कुठेही भांडण ठेवलेलं नाही. लक्षात घ्या. मगाशीच आमच्या निवेदकांनी सांगितलं की या संविधानाची जेव्हा उद्देशिका लिहायला घेतलं तेव्हा उद्देशिकेची सुरुवात ओमनं, कुणी म्हणतं श्रीरामनं अशी सुरुवात करावी. कुणी काही म्हटलं त्यावेळेला, पण बाबासाहेब होते आणि त्यावेळेला इतर सगळे होते. किती श्रम पडले असतील बाबासाहेबांना की आम्ही भारताचे लोक ही सुरुवात करत असताना बाबासाहेबांना किती त्रास झाला असेल. कारण हे मत त्यांना पटवून देता येणं खरंच त्यावेळेची इतक्या लोकांना समजून सांगणं कठीण काम होतं. पण बाबासाहेबांनी सगळ्या धर्माला, मग शीख धर्म पण त्यावेळेला होता, ख्रिश्चन धर्मही होता, हिंदू धर्म होता, बौद्ध होता, प्रत्येकाला आपापल्या भावना वाटायला लागल्या होत्या की आमच्या धर्माच्या नावानं काय याची सुरुवात करावी. परंतु बाबासाहेबांना आम्ही भारताचे लोक या नावानं या ठिकाणी त्याची सुरुवात केलेली आहे. भारतीय संविधान जे आहे ती जी आहे या भूमीचा, भारतीय भूमीचा हा सर्वोच्च कायदा आहे. कारण या जमिनीमध्ये जमिनीवरची जी काही मंडळी आहेत त्या सर्वांना एका समान धाग्यामध्ये भारतीय संविधानानं बांधलेलं आहे. कार्यपालिका असेल, न्यायपालिका असेल, या सगळ्यांना एक प्रकारची शक्ती दिलेली आहे. सरकारचा कोणताही अवयव या ठिकाणी सर्वोच्च ठेवलेला नाही. संविधानाचा प्रत्येक अवयव आणि अधिकार हे अधिकार क्षेत्र या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. 40 करोड नाही, पण निदान 80-90% लोकांपर्यंत जरी संविधानाची मूल्य आपण घेऊन जाऊ शकलो, त्यांना जागं करत आलो. आपल्यातला जो प्रकाश आहे, ज्ञान प्रकाश जो आहे, जो आपण जाणलेला विचार आहे, तो इतरांना जर आपण सांगितला, समजून सांगितला, तो देखील आपल्या लढ्यामध्ये आपल्यासोबत सामील होईल. निश्चितपणे या आशेवरती मी माझं बोलणं थांबवणार आहे. बंधूंनो, सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटना या दोन्ही संघटनेचा मी अत्यंत जवळ पदाधिकारी आहे. अंगणामध्येच तुमच्या सोबत वाढतो आहे, तुमच्या सोबत बोलतो आहे, तुमच्या सोबत चर्चा करतो आहे. आज
आज यावेळेला वक्ता म्हणून कोणी शोधायचा, तर अनेकांनी सुचवलं की नाही तुम्ही बाहेर एवढे बोलता, मग आपल्यामध्ये का नको बोलायला, तुम्ही इतरांमध्ये काम करता आपल्यामध्ये का काम करायला नको, आपल्यामध्ये आम्हालाही बोला, थोडं आमच्याशी बोला. आणि मीही आदरानं म्हटलं की ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा जीव तेवढाच आहे, तुमच्या प्रेमापोटी मी तुमचाच सदस्य जरी असलो तरी प्रमुख वक्ता म्हणून उभा राहतो. खरंच इतकी जवळची प्रेम करणारी ही सगळी कार्यकर्ते मंडळी आहे. माझं एक म्हणणं फक्त लक्षात घ्या, हा जो विचार घेऊन जाणारे या ज्या दोन संघटना आहेत, शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटना आणि सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ, या प्रत्येक संघटनेचा एक एक सभासद जी नावं तुम्ही बघितलेली आहेत, अत्यंत स्वतःच्या खिशातून स्वतःच्या पदरीनं पैसा गोळा करतात, खर्च करतात. मागच्या कार्यक्रमामध्ये आमच्या भरतदादाला 60,000 रुपये खर्च करावे लागले स्वतःच्या पदरचे, लक्षात घ्या. पण अत्यंत जिद्दीनं म्हटलं गेले तर गेले, माझ्या समाजासाठी मी घेतले. धनंजय दादाचे पैसे कित्येक वेळा गेले. खरंच हे लढाऊ व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला अभिमान वाटतो. या दोघांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. इतकंच नाही तर ही सर्व टीम जी आहे अशीच काम करत राहील. आपलं सगळ्यांचं सहकार्य आमच्या सोबत असू द्या. मी तुमच्यातलाच आहे, तुमच्या सोबतचाच आहे. लिहील बोलेल, परंतु आपण एकत्र काम करूया एवढंच आपल्याकडून अपेक्षा करतो. संविधान जागा, संविधान माना, संविधान बोला, लोकांना सांगा, लोकांना शिकवा, इतकीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, जय भीम. सर्वप्रथम सगळ्यांना संविधानाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि मी या कमिटीचं पहिल्यांदा आभार मानतो. सुर्वेदादा असतील, टपालदादा असतील, आमचे सुधाकर दादा असतील आणि सगळेच जे कमिटीची लोक आहेत, त्या कमिटीच्या लोकांचे मी आभार यासाठी मानतो की असा प्रबोधनाचा कार्यक्रम आपण जो आयोजित केला, आणि आमच्यासाठी सांगतो, पण पब्लिक जी आली, अंबरनाथच्या पब्लिकसाठी माझ्याकडून हॅट्स ऑफ आहे. ही पब्लिक, ही जनता आज मला खऱ्या अर्थाने कळाले की बाबासाहेब ऐकण्याची कुवत आणि ताकद या लोकांमध्ये आहे. आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये. मी मगाशी सांगितलं की अंबरनाथच्या जनतेला आपण चांगलं काहीतरी देतो आणि तुमच्याकडून सुरुवात झाली याचा मला आनंद आहे. अंबरनाथच्या जनतेला सुर्वेदादांच्या माध्यमातून ही माणसं मला मिळाली. आज या माणसांना मला गाणी ऐकवता आली, वामनदादांना मला जिवंत ठेवता आलं, माझ्या वडिलांना जिवंत ठेवता आलं, तेही त्यांच्या स्मृती दिनानिमित्त. मी अंबरनाथकरांचे खरंच सांगतो, मनापासून सांगतोय, माझ्या सगळ्या कलाकारांच्या वतीने आणि विठ्ठल उमप थिएटरच्या वतीने त्यांचे लाख 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 आभार मानतो की तुम्ही दादा असे कार्यक्रम आयोजित करत जा, जेणेकरून पुढच्या पिढीसाठी आपण प्रबोधन काय करतोय इतर जयंती मंडळाला कळेल की ही जयंती मंडळ आणि इतर जयंती मंडळामध्ये फरक काय आहे. पैसा देऊन दुसरं काय ऐकण्यापेक्षा पैशाचा सार्थ उपयोग व्हावा, लोकांना प्रबोधन मिळावं, हा माझा दृष्टिकोन आणि हा माझं ध्येय. या संविधानाच्या दिवशी मी मनापासून सांगतो की अंबरनाथमध्ये कार्यक्रम करून मी धन्य झालो. मी कधीही विसरणार नाही. शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटना आणि सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव मंडळ, या मंडळाचे अध्यक्ष भरतदादा टपाल यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज रोटरी क्लबच्या हॉलमध्ये स्वतंत्र भारताच्या 75वा संविधान गौरव दिन आम्ही थाटामाटात साजरा केला. आणि या कार्यक्रमाला प्रबोधन करण्यासाठी, संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विठ्ठल उमप थिएटरचे त्यांचे सुपुत्र आदरणीय संदेश उमप यांनी अतिशय दर्जेदार प्रबोधन आम्हाला केलेलं आहे. सोबत संविधानाचं महत्त्व हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधाकर सर्वेदे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या कार्यक्रमाला केलं. मी या सर्वांचा आभार व्यक्त करत असताना तमाम अंबरनाथची संविधानप्रेमी जनता यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटना आणि सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव हे एका उद्देशासाठी तयार झाले. तो उद्देश म्हणजे महापुरुषांचं विचार आणि कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं, भारतीयांपर्यंत पोहोचवणं, संविधानाचं महत्त्व भारतीयांपर्यंत पोहोचवणं. आणि संविधान हे कसं मजबूत आहे, जसं बाबासाहेब म्हटले होते, हे संविधान ज्या राज्यकर्त्यांच्या हातामध्ये जाईल, जो चांगला असेल तर हे संविधान चांगलं आहे, आणि जर लोक ते नालायक असतील तर हे चांगलं साबित होणार नाही. आणि ते सिद्ध करण्यासाठी, हे संविधान श्रेष्ठ करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी, चांगले राज्यकर्ते बनवण्यासाठी आम्ही जीवाचा प्राण करतोय. भरतदादा, सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाची टीम आणि शिवराय फुलेची टीम ही सतत हे कार्य याच्या पुढेही करत राहील, अशा प्रकारचं मी ते आवाहन करतो. आणि आपणा सर्वांच्या वतीने आपणा सर्वांना
संविधान गौरव दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. अंबरनाथ शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारताचा संविधान गौरव दिन अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्सवात साजरा झाला. यामागे पडद्यामागील आणि पडद्यासमोरील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा तन मन धनाने आणि अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि जुन्या आठवणींना एक उजाळा दिला. त्याबद्दल मी या समितीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि असेच दर्जेदार कार्यक्रम आपण सर्वांच्या साथीने आपण भविष्यात अंबरनाथमध्ये करू, जेणेकरून जी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथचं नाव हे महाराष्ट्रात नेहमीच अग्रेसर गाजेल अशी मी अपेक्षा व्यक्त करून मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.